नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं उद्यासाठीचं विश्लेषण. चला आता मग सुरू करूया. मार्केट ओपन जवळपास साईडवेज झालं आणि त्याच्यानंतर वरती जाण्याचा प्रयत्न केला. जवळपास आपण म्हणू शकतो बुलिश टू साईडवेज आज ट्रेड मार्केटमध्ये झालेला आहे, हे लक्षात असू द्या. सो उद्या एक्सपेक्ट काय करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही RSI बघितलं तर RSI तुम्हाला कसं डिक्रीजिंग लेवलला दाखवतं आहे, हे लक्षात असू दे. मग जवळपास काय आपल्याला बघायला मिळते की त्या लेवलला पॉवर जी आहे त्या बाईंगमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, हे लक्षात घ्या. 25 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती मार्केट आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 23,200 जी रेंज आहे एक चांगली रिजेक्शन आहे किंवा ब्रेकआउट रेंज राहणार आहे. 23,200च्या वरती जर निफ्टी टिकलं तर डेफिनेटली आपण बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो. 23,200च्या वरती एक मुवमेंट जी आहे 23,250 23,300 एक आरामात मोमेंटम बघायला मिळू शकते. 100 पॉईंट लक्षात घ्या. 23,300 आहे, 23,400 23,500 या 3 वर्षाच्या रेंजेस आहेत. या रेंजेस एक मोठ्या रिजेक्शन झोन म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर मार्केट जे इथून खाली आलं 23,100च्या वरती होल्ड केलं नाही तर डेफिनेटली ह्याच्याखाली आपल्याला सेल करणं गरजेचं आहे. आणि लेवल जी आहे 23,000चं पहिलं टार्गेट टिकेल आणि ह्याच्याखाली होल्ड करताच अजून मुवमेंट तुम्हाला चांगली खाली जाताना बघायला मिळू शकते, हे मित्रांनो लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे त्या रेंजसाठी आपल्याला तयार होणं गरजेचं आहे. ते अपडाऊन झालं तर 23,000च्या खाली सेलिंग करायची आहे, परंतु रेंज बाउंड ओपन झालं आणि इथून खाली आलं आणि 23,100च्या खाली होल्ड केलं 25 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज देऊन तरच मार्केटमध्ये आपल्याला अजून मोमेंटम 23,000पर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर निफ्टीनंतर आपण थेट जा निफ्टी बँककडे. रेंज तरीच आहे, सेटअप तोच आहे. थोडक्यात काही गोष्टी आपण चेंज करत नाही. याच्या पाठचं कारण असं आहे मार्केट साईडवेजच आपल्याला बघायला मिळते थोडक्यात ओव्हरऑल म्हणायचं झालं तर, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ब्रेकआउटचा विषय म्हटला तर त्या लेवलला बँक निफ्टीजमध्ये सुद्धा आपल्याला ती एक मुवमेंट बघायला मिळू शकत नाही. 1,000 पॉईंटच्या मुवमेंटनंतर थोडाफार हॉल्टिंग लेवलला आपल्याला बघायला मिळते. या रेंजेसला थोडक्यात काय 2 दिवसात जी तेजी बघायला मिळेल ह्याला आपण म्हणू शकतो का बाबा बाईंग चालू झाली आहे. खरं सांगायचं तर नाही. थोडाफार अजून मार्केट वरच्या काही लेवल्स ह्याच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे. अजूनसुद्धा 49,000च्या वरतीच होल्ड करण्यासाठी स्ट्रगल करते. याच्यावरून आपल्याला या गोष्टी समजतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. बाईंग रेंज कोणती आहे उद्यासाठीची? 49,300च्या वरती होल्ड करताच बाय करा. निफ्टी बँक गॅपअप झाला तर रेंज तीच आहे, 49,300 लिहून ठेवा. टिकताच बाय करा, होल्ड करताच बाय करा. याच्यावरती मार्केट असेल तर डेफिनेटली कॉल बाय करू शकता एक मोठ्या रेंज एक मुवमेंटसाठी. परंतु सेलिंग कुठे राहील? सेलिंग 49,000च्या खाली होल्ड करताच पुढे बाय करा, सेल करा. 48,800चा पहिलं टार्गेट की एक चांगला सपोर्ट रेंज 48,800 ही तोडताच आपल्याला अजून खालच्या दिशेने एक मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. थोडक्यात काय 2 रेंजेस आपल्याला बॅक टू बॅक बघायला मिळतात. सो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक री एंट्री तुम्ही करू शकता जर 48,800च्या खाली अजून मार्केट खाली गेलं तर, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि जर 49,300च्या वरती होल्ड करून जात असेल तर डेफिनेटली आपल्याला एक चांगली मुवमेंटम बघायला मिळू शकते. 49,500 ते 49,800 पर्यंत सुद्धा मोमेंटम चांगली बघायला मिळू शकते. परंतु 49,300च्या वरती होल्ड करणं महत्त्वाचं आहे. गॅपअप झालं तर होल्ड करणं गरजेचं. त्या रेंजच्या वरती साईड ओपन झालं तर ती लेवल तोडणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.